नमस्कार मित्रांनो, मी आनंद गायकवाड. MPSC विक्ट्री या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण इंग्लिश ग्रामर रिलेटेड काही टॉपिक्स कव्हर करणार आहोत, जे की आपल्याला MPSC एक्झाम असेल किंवा MPSCची जी कंबाईन एक्झाम असेल किंवा बाकीच्या ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स असतील आपल्या, त्यामध्ये आपल्याला इंग्लिश ग्रामर हे लागतंच. तर त्या रिलेटेड जे काही टॉपिक्स आहेत ते आपण या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. जस्ट एक छोटीशी बेसिक माहिती माझ्याबद्दल. मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. मी सध्या किर्लोस्कर मध्ये कार्यरत आहे. मला मिमिक्री करायला आवडतं आणि मला शिकवण्याची आवड आहे. त्यामुळेच आज आपण हे सेशन घेतोय. सो कमिंग टू आवर फर्स्ट चॅप्टर. चॅप्टर 1 इज द सेंटेन्स. म्हणजेच काय? वाक्य. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण जे काही शब्द असतात ते शब्द एकत्र करून एखादं मिनिंगफुल सेंटेन्स म्हणजे अर्थ असणारं वाक्य तयार करतो. म्हणजेच काय? वी यूज ग्रुप ऑफ वर्ड्स टू स्पीक. म्हणजे बोलण्यासाठी आपण शब्दांच्या समूहाचा वापर करतो. अशाच जो शब्दांचा समूह असतो, जर त्या शब्दांच्या समूहाने काहीतरी अर्थपूर्ण वाक्य तयार केलं तर किंवा काहीतरी सेन्स त्यामध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो? वाक्य किंवा सेंटेन्स. सो सेंटेन्सची डेफिनेशन काय आहे मग? अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स कम्प्लीट सेन्स इज कॉल्ड अ सेंटेन्स. म्हणजेच काय? असा शब्दांचा समूह जो काहीतरी सेन्स देईल, कम्प्लीट सेन्स देईल. म्हणजेच काय? मीनिंग देईल. त्याला आपण काय म्हणतो? सेंटेन्स. म्हणजेच वाक्य. बरोबर. आता हे काही मी एक्झाम्पल्स काढले होते, जे की आपले 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस असतात इंग्लिशमध्ये, त्या रिलेटेड हे एक्झाम्पल्स आहेत. जे टाइप्स आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. सो फर्स्ट एक्झाम्पल इज जॅक अँड ॲडम आर बेस्ट फ्रेंड्स. जॅक आणि ॲडम हे काय आहेत? बेस्ट फ्रेंड्स आहेत. सेकंड इज व्हॉट वॉज द रिझन बिहाइंड युअर रेजिग्नेशन. म्हणजे तुझ्या राजीनाम्यामागे काय कारण होतं? हे एक सेंटेन्स आहे. देन प्लीज स्टॉप मेकिंग जोक्स. प्लीज जोक्स करणं थांबव. हे सुद्धा एक काय आहे? शब्दांचा समूह आहे ज्याने एक मिनिंगफुल वाक्य तयार केलं आहे. हाऊ फॅन्टास्टिक द डे इज. हे पण सुद्धा एक एक्सप्रेशन आहे. हाऊ फॅन्टास्टिक द डे इज म्हणजे दिवस आजचा किती सुंदर आहे. सो हे एक सेंटेन्स आहे. नाव कमिंग टू दी काइंड्स ऑर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. तर सेंटेन्सेसचे किंवा वाक्याचे इंग्लिशमध्ये किती प्रकार असतात? तर देर आर 4 काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. 4 प्रकारचे वाक्य इंग्लिशमध्ये असतात. तर कोणते असतात ते? तर फर्स्ट वन इज दोज विच मेक स्टेटमेंट्स ऑर असर्शन्स. म्हणजेच काय? हे प्लेन सेंटेन्सेस असतात. नॉर्मल आपण बोलताना जे वापरतो, आता मी जे बोलतोय यामध्ये भरपूर वाक्य आहेत किंवा सेंटेन्सेस आहेत. तर हे जे प्लेन किंवा विधान करणारे जे वाक्य असतात त्यांना आपण काय म्हणतो? डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स. हे जस्ट नॉर्मल वाक्य असतात जे आपण बोलताना यूज करतो. त्यामध्ये कुठं प्रश्न नसतो किंवा एखादी रिक्वेस्ट किंवा कमांड नसते. म्हणजे एखादी रिक्वेस्ट किंवा आदेश नसतो किंवा विनंती नसते किंवा त्यामध्ये कुठला एखादा भाव म्हणजे सरप्राईज असेल, आश्चर्य असेल, किंवा आनंद असेल किंवा दुःख असेल, हा कोणताही भाव नसतो. असे जे प्लेन सेंटेन्सेस असतात किंवा जस्ट विधान असतात त्यांना आपण काय म्हणतो? डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स. सेकंड टाइप जो आहे, सेकंड टाइप ऑफ सेंटेन्स इज दोज विच आस्क क्वेश्चन्स. म्हणजे असे सेंटेन्सेस जे प्रश्न विचारतात. जे आपण मागच्या स्लाइडमध्ये सेकंड नंबर जो होतं की व्हॉट वॉज द रिझन बिहाइंड युअर रेजिग्नेशन, तर हे काय आहेत? क्वेश्चन्स आहेत. तर अशा सेंटेन्सेसला आपण काय म्हणतो? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजेच काय? प्रश्नार्थी वाक्य. म्हणजेच काय? जे वाक्य प्रश्न विचारतात अशा वाक्यांना आपण म्हणतो प्रश्नार्थी वाक्य म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. थर्ड प्रकार आहे दोज विच एक्सप्रेस कमांड्स, रिक्वेस्ट ऑर एंट्रिटीज. एंट्रिटीज म्हणजे काय? हंबल रिक्वेस्ट म्हणजे कळवळून विनंती. सो असे सेंटेन्सेस जे विनंती
किंवा कमांड म्हणजेच आदेश किंवा हंबल रिक्वेस्ट हे एक्सप्रेस करतात, त्या सेंटेन्सेसला आपण काय म्हणतो? इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. पुढे आपला एक ट्री डायग्राम आहे. त्यामध्ये तुम्हाला हे सेंटेन्सेस ओळखायची कशी आणि त्या रिलेटेड एक्झाम्पल पण आपण पाहणार आहोत. नेक्स्ट आहे लास्ट काइंड, दॅट इज दोज विच एक्सप्रेस स्ट्रॉंग ऑर इंटेन्स फिलिंग्स. म्हणजे काय की आनंद असेल, जल्लोष असेल किंवा दुःख असेल, ह्या ज्या स्ट्रॉंग फिलिंग्स आहेत, ते जे सेंटेन्सेस किंवा जे वाक्य आहेत ते एक्सप्रेस करतात, त्या वाक्यांना आपण काय म्हणतो? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. सो आपले किती टाइप्स आहेत सेंटेन्सचे? 4 टाइप्स. जे प्लेन सेंटेन्सेस असतात आणि फक्त विधान करतात, त्या सेंटेन्सेसला आपण म्हणतो डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स. सेकंड जे आहे, ज्यामध्ये आपण प्रश्न विचारतो, असे जे वाक्य असतात किंवा असे जे सेंटेन्सेस असतात, त्यांना आपण काय म्हणतो? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. थर्ड प्रकार, ज्यामध्ये आहे आपण रिक्वेस्ट किंवा एखादा आदेश किंवा कळवळून विनंती असेल, असे जे सेंटेन्सेस असतात, त्यांना आपण काय म्हणतो? इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. आणि लास्ट आणि फोर्थ काइंड जो आहे, ज्यामध्ये भाव असतात, म्हणजे स्ट्रॉंग फिलिंग असतात, म्हणजे आनंद असेल, जल्लोष असेल, दुःख असेल, तर त्या सेंटेन्सेसला काय म्हणतात? एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. नाव कमिंग टू द ट्री डायग्राम ऑफ द काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. हा जो एक ट्री डायग्राम बनवलाय मी टाइप ऑफ सेंटेन्सेस साठी, तर यामध्ये आपण पाहू शकता फर्स्ट टाइप ऑफ सेंटेन्सेस डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स. यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? विधानार्थी वाक्य. म्हणजे जे वाक्य एक जस्ट विधान आहे, असर्शन आहे, किंवा इट्स ए प्लेन नॉर्मल सेंटेन्स, दॅट इज कॉल्ड ॲज डिक्लेरेटिव्ह ऑर असर्टिव्ह सेंटेन्स. ओके, त्याचं एक जस्ट एक्झाम्पल पाहूया आपण. एकच एक्झाम्पल मी 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये कन्वर्ट केलं आहे. सो एक्झाम्पल इज दे आर प्लॅनिंग फॉर अ ट्रेक ऑन वीकेंड. म्हणजे वीकेंडला ते एक ट्रेक प्लॅन करत आहेत. हे एक जस्ट तुम्ही जर पाहिलं तर एक जस्ट एक नॉर्मल विधान आहे, असर्शन आहे किंवा प्लेन सेंटेन्स आहे. यामध्ये कुठेही प्रश्न नाहीये किंवा रिक्वेस्ट नाहीये किंवा एखादा स्ट्रॉंग फिलिंग नाहीये की आनंद किंवा जल्लोष किंवा दुःख, असं काही नाहीये. त्यामुळे हे इट्स जस्ट अन असर्शन. म्हणजेच काय, हे जस्ट एक विधान आहे. सो हे कोणतं वाक्य आहे? इट्स अ डिक्लेरेटिव्ह ऑर अन असर्टिव्ह सेंटेन्स. दुसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजेच काय? प्रश्नार्थी वाक्य. या वाक्यांमध्ये आपण प्रश्न विचारतो. म्हणजेच काय? क्वेश्चन. देर इज ऑलवेज ए क्वेश्चन इन अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स अँड द सेंटेन्सेस विच हॅव क्वेश्चन दोज आर कॉल्ड ॲज इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. म्हणजेच काय की जे वाक्य ज्यामध्ये आपण एखादा प्रश्न विचारतो समोरच्याला, त्या वाक्यांना आपण काय म्हणतो? प्रश्नार्थी वाक्य किंवा इंग्लिशमध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तर हेच वाक्य जर आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये केलं तर ते कसं होईल? आर दे प्लॅनिंग फॉर अ ट्रेक ऑन वीकेंड. म्हणजे ते वीकेंडला ट्रेक प्लॅन करत आहेत का? असं हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स होईल. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की इंटरोगेशन, एखाद्या ऑफिसरचं किंवा एखाद्या कोणत्या अधिकाऱ्याचं त्याचं इंटरोगेशन असतं. इंटरोगेशन म्हणजेच काय? त्याची चौकशी, म्हणजेच त्याला प्रश्न विचारण्यात येतात. त्या अनुषंगाने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की इंटरोगेशन इज रिलेटेड टू प्रश्नार्थी, मीन्स प्रश्न विचारतात, चौकशी करतात. म्हणून प्रश्न जिथं असतो त्या वाक्यांना काय आपण म्हणतो? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. नाव कमिंग टू दी थर्ड टाइप, दॅट इज इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं होतं की जी वाक्य एखादी रिक्वेस्ट असेल किंवा कमांड असेल किंवा एंट्रिटीज, म्हणजे एखादी हंबल रिक्वेस्ट असेल, कळकळून विनंती असेल, जे वाक्य हे दाखवतात, त्या वाक्यांना आपण काय म्हणतो? इम्परेटिव्ह सेंटेन्स. म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. म्हणजे त्यात एक तर आज्ञा असेल, विनंती असेल किंवा कळवळून एखादी आपण रिक्वेस्ट किंवा विनंती असेल, तर त्या वाक्यांना आपण काय म्हणतो? इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य.
आता हेच वाक्य आपण इम्पेरेटिव्ह मध्ये कसं होईल? प्लीज प्लॅन अ ट्रेक ऑन वीकेंड. म्हणजेच काय? प्लीज वीकेंडला एक ट्रेक प्लॅन करा. म्हणजे आपण यामध्ये काय करतोय? विनंती करतोय, रिक्वेस्ट करतोय. त्यामुळे हे वाक्य काय होतंय? इम्पेरेटिव्ह, आज्ञार्थी वाक्य. बरोबर. आता जो लास्ट आणि म्हणजे चौथा प्रकार आहे, तो आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. म्हणजेच काय? उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणजे जिथे स्ट्रॉंग फिलिंग्स आहेत, म्हणजे हॅपीनेस किंवा म्हणजेच आनंद असेल, सॉरो म्हणजेच दुःख असेल, ज्या काही स्ट्रॉंग फिलिंग्स असतात त्या आपण या सेंटेन्सेसमध्ये मेन्शन करतो. म्हणजेच काय? जर हे आपण सेंटेन्स जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचं झालं तर ते कसं होईल? व्हॉट अ ग्रेट प्लॅन ऑफ ट्रेक इट इज. म्हणजेच काय? की इथे तो एक आनंद किंवा त्याचं जे स्ट्रॉंग फिलिंग आहे तो एक्सप्रेस करतोय की वा, किती छान प्लॅन आहे हा ट्रेकचा. सो these काइंड्स ऑफ सेंटेन्सेस आर कॉल्ड ॲज एक्सक्लेमेटरी, म्हणजेच उद्गारार्थी वाक्य. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस जिथे काय असतं? स्ट्रॉंग फिलिंग्स असतात. सो 4 टाइप्स जे आपण पाहिले ते आपण एकदा जस्ट रिवाइज करूया. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस, ज्यामध्ये एक जस्ट विधान असतं किंवा असर्शन असतं. एक प्लेन सेंटेन्स, ज्यामध्ये प्रश्न नाहीये, कोणतीही रिक्वेस्ट नाहीये किंवा कोणताही भाव किंवा स्ट्रॉंग फिलिंग नाहीये, जसं की आनंद, दुःख, जल्लोष. त्या सेंटेन्सेसला आपण म्हणतो डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स. सेकंड टाइप इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेशन हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवण्यासाठी इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेशन म्हणजे चौकशी किंवा प्रश्न विचारणे. सो इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, जिथे क्वेश्चन्स असतात, म्हणजे प्रश्न असतात ज्या वाक्यांमध्ये, त्याला आपण काय म्हणतो? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. अँड थर्ड टाइप इज इम्परेटिव्ह सेंटेन्स, जिथे एखादी रिक्वेस्ट असेल किंवा एखादा आदेश किंवा आज्ञा असेल, त्या वाक्यांना आपण काय म्हणतो? इम्परेटिव्ह सेंटेन्स. आणि फोर्थ टाइप इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, जिथे की एखादे स्ट्रॉंग फिलिंग असेल जी आपण एक्सप्रेस करतो, जी आपण दाखवतो त्या वाक्यामधनं, त्याला आपण काय म्हणतो? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, म्हणजेच उद्गारार्थी वाक्य. आता मित्रांनो, हे 4 सेंटेन्सेस पैकी 2 सेंटेन्सेस जे आहेत, 2 टाइप्स जे आहेत, ते आपण इझिली म्हणजे एकदम सोप्या याने ओळखू शकतो, जे म्हणजे त्यांचे पंक्च्युएशन मार्क्स. तर आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स ओळखायचं कसं? तर त्याच्या शेवटी जो पंक्च्युएशन मार्क असणार तो म्हणजे काय? क्वेश्चन मार्क, म्हणजेच प्रश्नार्थी चिन्ह. ज्या वाक्याच्या शेवटीला प्रश्नार्थी चिन्ह असेल ते बाय डिफॉल्ट काय आहे? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि ज्या वाक्याच्या शेवटीला किंवा पंक्च्युएशन मार्क मध्ये त्याच्या उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजेच एक्सक्लेमेटरी मार्क आहे, ते वाक्य बाय डिफॉल्ट कोणतं आहे? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. म्हणजे हे 2 जे टाइप्स आहेत ते आपल्याला त्याच्या पंक्च्युएशन मार्क वरनच कळतात आहे की ते वेदर इट इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स ऑर अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. मग राहिले कोणते? 2 टाइप्स, ज्यामध्ये दोन्हींमध्ये कॉमन पंक्च्युएशन मार्क आहे फुल स्टॉप. मग आता ह्या दोघांमध्ये कसं ओळखायचं? तर आपल्याला माहिती आहे की जे वाक्य ज्यामध्ये एखादी रिक्वेस्ट किंवा कमांड आहे, ते वाक्य इट्स अन इम्परेटिव्ह सेंटेन्स. मग जर त्या वाक्यात कोणतीही रिक्वेस्ट किंवा कमांड नसेल किंवा त्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क नसेल किंवा एक्सक्लेमेटरी मार्क नसेल, तर ते वाक्य बाय डिफॉल्ट कोणतं होऊन जातं? डिक्लेरेटिव्ह, म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स, म्हणजेच विधानार्थी वाक्य. सो हे 4 टाइप्स सेंटेन्सेसचे आहेत. या रिलेटेड तुमचे काही पण क्वेरीज असतील, डाऊट्स असतील, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करू शकता. आम्ही नक्कीच ते रिझॉल्व्ह करू आणि तुमच्या शंकांचं पूर्ण निरासन करण्यात येईल नक्कीच. सो आपण पुढे जाऊयात. आता आपण जे काही प्रिव्हियस म्हणजे इथून मागे झालेल्या MPSCच्या ज्या एक्झाम्स असतील किंवा सिमिलर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स असतील, त्यामध्ये जे सेंटेन्सेस रिलेटेड प्रश्न आहेत, असे आपण एक 3-4 प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न विचारला होता, व्हॉट अ पीस ऑफ वर्क इज मॅन, आयडेंटिफाय द टाइप ऑफ द सेंटेन्स करेक्टली. आणि याचे ऑप्शन्स असे होते: इम्परेटिव्ह, असर्टिव्ह, इंटरोगेटिव्ह और एक्सक्लेमेटरी सेंटेन्स.
हा डिपार्टमेंट STI 2011चा एक्झाममध्ये आलेला प्रश्न होता. सो आता तुम्ही पाहू शकता यामध्ये आपला आयडेंटिफिकेशन मार्क काय आहे. पहिलं म्हणजे पंक्च्युएशन. म्हणजेच काय, इथे आपण पाहू शकतो की वाक्याच्या शेवटी इथे एक्सक्लेमेटरी मार्क आहे. म्हणजेच काय, उद्गारवाचक चिन्ह आहे. म्हणजेच बाय डिफॉल्ट आपलं हे वाक्य तुम्ही पहिल्याच नजरेत ओळखू शकता की हे कोणतं वाक्य आहे. इट्स नॉट अन इम्परेटिव्ह सेंटेन्स, इट्स नॉट अन असर्टिव्ह, इट्स नॉट अन इंटरोगेटिव्ह, इट्स अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. व्हॉट अ पीस ऑफ वर्क इज मॅन. म्हणजे तिथं त्यांनी एक सरप्राईज अशी जी भावना आहे, सरप्राईज आश्चर्याची भावना, ती इथं व्यक्त केलेली आहे. So it's basically a strong feeling which is expressed in this sentence. So this comes to be an exclamatory sentence. The second प्रश्न पाहूया. How tall you have grown. What kind of sentence is this? आता मला वाटतं तुम्ही कम्फर्टेबल असताल लगेच ओळखायला की हे कोणतं सेंटेन्स आहे. हे क्लेरिकल 2011 या एक्झाम मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. सो अगेन इथे आपण जर पाहिलं तर पंक्च्युएशन मार्क कोणता आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजेच एक्सक्लेमेटरी मार्क आहे. आणि त्यामुळे हे सेंटेन्स कोणतं आहे. आणि यामध्ये तो एक फिलिंग, स्ट्रॉंग फिलिंग ऑफ सरप्राईज, म्हणजे हाऊ टॉल यू हॅव ग्रोन, म्हणजे तू किती उंच झालायस, असं एक त्याचं जे फिलिंग आहे, स्ट्रॉंग फिलिंग, तो या वाक्यामध्ये एक्सप्रेस करतोय. त्यामुळे हे कोणतं वाक्य झालं, उद्गारार्थी वाक्य, म्हणजेच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हा तिसरा प्रश्न आहे. रीड दी आन्सर ऑप्शन्स अँड रेकॉग्नाइज दी टाईप ऑफ सेंटेन्स गिव्हन. लेट हिम बी टेकन अवे, म्हणजेच त्याला घेऊन जाऊ द्या. लेट हिम बी टेकन अवे. ऍक्च्युली ह्या वाक्यामध्ये त्यांनी दोन टाईप क्लब केलेत, म्हणजे एक तर ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आणि टाईप ऑफ सेंटेन्स, असे दोन क्लब करून हा प्रश्न विचारण्यात आलाय. असिस्टंट 2013 या एक्झाम मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. तर ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस हे आपण पुढे घेऊयाच, पण आता सध्या आपण एक अंदाज लावू शकतो की लेट हिम बी टेकन अवे, तर हे म्हणजे आदेश किंवा आज्ञा आपण म्हणू शकतो, या सेंटेन्स मध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजेच हे कोणतं टाईप आहे आपलं, आज्ञार्थी वाक्य, म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. इट्स अन इम्परेटिव्ह सेंटेन्स. तर आपले कोणते ऑप्शन्स आहेत जिथे इम्परेटिव्ह आहे, ऍक्टिव्ह इम्परेटिव्ह अँड पॅसिव्ह इम्परेटिव्ह. सो आपण जर बारीक पाहिलं की लेट हिम बी टेकन अवे, हे जर आपण वाक्य पाहिलं तर हे आपल्याला कळेल की हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. हे आता तुम्हाला मे बी क्लिअर नाही होणार की ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, किंवा काही जणांना आता पण माहित असेल की व्हॉइस काय आहे या सेंटेन्सचा, वेदर इट इज अन ऍक्टिव्ह व्हॉइस ऑर पॅसिव्ह व्हॉइस. तर आपण हे पाहू शकतो की हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मधलं आहे. सो आपला ऑप्शन, करेक्ट ऑप्शन काय येईल, इट्स अन रिक्वेस्ट or it's an command you can say, and it's in passive voice. So the correct option is passive imperative. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, काइंडली हेल्प मी द अबाव सेंटेन्स इज, आणि 4 ऑप्शन होते त्याचे. डिपार्टमेंट PSI 2016 ही जी एक्झाम होती त्यामध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. काइंडली हेल्प मी म्हणजेच काय, कृपया मला मदत करा. काइंडली हेल्प मी, कृपया मला मदत करा, म्हणजे यामध्ये काय आहे, रिक्वेस्ट आहे की कृपया मला मदत करा. म्हणून जे आपलं ज्या वाक्यामध्ये कमांड किंवा आज्ञा किंवा रिक्वेस्ट म्हणजेच विनंती असेल, ते आपलं कोणतं वाक्य असतं, इट्स अन इम्परेटिव्ह सेंटेन्स. म्हणजेच काय, तर या वाक्यामध्ये एक विनंती की काइंडली हेल्प मी, कृपया मला मदत करा, हे एक रिक्वेस्ट असल्यामुळे इट्स अन इम्परेटिव्ह सेंटेन्स. सो हे एक्झामला आलेले काही प्रश्न होते सेंटेन्सेस रिलेटेड. आता मित्रांनो, आपण एक या सिरीजमध्ये एक असा एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की आपल्याला माहिती आहे की एसे रायटिंग म्हणजे निबंध लेखन
यामध्ये जर आपल्याला तो निबंध किंवा तो एसे इम्पॅक्टफुल बनवायचा असेल तर आपल्याला कोट्स किंवा जे काही चांगले थॉट्स असतील ते आपण त्यात टाकून त्याला एक इम्पॅक्टफुल एसे बनवू शकतो. आपलं एसे रायटिंगचं सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे की एसे रायटिंगमध्ये काय आपण कन्सिडर केलं पाहिजे आणि एक बेस्ट एसे काय असतो या रिलेटेड यूट्यूब चॅनलवर आपला जो व्हिडिओ आहे तो पण तुम्ही पाहू शकता. सो असे जे एसे आहेत ते इम्पॅक्टफुल कसे बनवायचे, तर यू कॅन यूज कोट्स इन युअर एसेज. म्हणजेच रीडरला काय होतं, कोट्स वापरल्यामुळे रीडरचा जो म्हणजे जो एसेचा तुमचा इम्पॅक्ट होतो तो खूप चांगला इम्पॅक्ट होतो या कोट्समुळे. सो असे कोट्स आपण या सिरीजमध्ये पण पाहूयात की जे तुम्ही एसेसमध्ये यूज करू शकता. सो टुडेज आवर कोट ऑफ द डे इज, सायन्स हॅज प्रॉमिस्ड अस ट्रूथ, इट हॅज नेव्हर प्रॉमिस्ड अस इदर पीस ऑर हॅपीनेस. म्हणजेच काय, सायन्स जे आहे, विज्ञान, याने आपल्याला सत्यता प्रॉमिस केली आहे फक्त, म्हणजे तो आपल्याला बांधील आहे फक्त ट्रूथसाठी, सत्यता. इट हॅज नेव्हर प्रॉमिस्ड अस आयदर पीस ऑर हॅपीनेस, म्हणजे त्याने कधीच आपल्याला आयदर शांतता किंवा सुख हे प्रॉमिस केलेलं नाहीये. त्याने फक्त फॅक्ट, सत्यता हे आपल्याला प्रॉमिस केलंय. याचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता की अणुबॉम्ब. म्हणजेच काय, तर सायंटिफिक वेने तो आपल्याला म्हणजे सायन्स दाखवून देईल की हा असा अणुबॉम्ब बनतो. पण इट हॅज नेव्हर प्रॉमिस्ड की यामुळे शांतता किंवा सुख तुम्हाला लाभेल की नाही. सो दिस इज जस्ट अन एक्झाम्पल टू अंडरस्टँड दिस कोट. सो हे जे आहे सायन्स रिलेटेड किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड काही एसे जर तुम्ही निवडला लिहिण्यासाठी, तर त्यामध्ये हे वाक्य किंवा हा कोट तुम्ही टाकू शकता, जेणेकरून इट विल मेक अन इम्पॅक्ट ऑन दी रीडर. म्हणजे जो वाचक आहे त्याच्यावर नक्कीच तुमचा एसेचा इम्पॅक्ट होईल. आणि हे वाक्य किंवा हे जे कोट आहे हे कुणी म्हटलंय, सो गुस्ताव ली बोन, हे जे फ्रेंच डॉक्टर ऑफ मेडिसिन होते, त्यांचं हे कोट आहे. तर मित्रांनो, इथे आपला आपला पहिला चॅप्टर जो आहे सेंटेन्सेस, हा आपण संपूया. आणि हे जे काही अपडेट्स असतील रिलेटेड टू दी ग्रामर और रिलेटेड टू दी अदर टॉपिक्स ऑफ दी कम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स किंवा MPSC रिलेटेड जे काही आपले बाकी अपडेट्स असतील, बाकी विषय असतील, त्यावरचे जे व्हिडिओज आहेत किंवा त्याबद्दलची जी माहिती आहे, सेशन्स आहेत, ते आपण तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल जे आहे MPSC विक्ट्री नावाचं, त्या चॅनलला सबस्क्राईब करून बाकीचे अपडेट्स तुम्ही मिळवू शकता. आणखीन टेलिग्राम चॅनल पण आहे, ज्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ती लिंक तुम्ही ॲक्सेस करून सुद्धा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि त्यावर आपण MPSC किंवा अदर ज्या कम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत त्याची जी माहिती आहे ती आपण या टेलिग्राम चॅनल थ्रू पण मिळवू शकता. आणखीन एक म्हणजे, आता हे सेशन चालू असताना तुम्ही जर काही तुमच्या नोट्स काढल्या असतील तर तुम्ही या टेलिग्राम चॅनलवर त्या शेअर करू शकता, जेणेकरून बेस्ट ज्या नोट्स असतील त्या आपण आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्स बरोबर शेअर करूया, जेणेकरून तुमच्या ज्या या नोट्सचा फायदा आहे तो आपल्या सगळ्या मित्रांना घेता येईल आणि सगळ्यांना सोपं होईल हे अभ्यास करताना. सो आणखीन सेंटेन्सेस या टॉपिक रिलेटेड तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील, तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये टाका. आम्ही त्या शंकांचं निरासन नक्कीच करू. आणि तुमचे काही सजेशन्स असतील या सेशन रिलेटेड किंवा या व्हिडिओज रिलेटेड, ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये टाकायला विसरू नका. त्यावर आम्ही नक्कीच फीडबॅक तुमचा ग्राह्य धरून आम्ही नक्कीच सुधारणा करू पुढच्या आमच्या जे सेशन्स असतील त्यामध्ये. सो मित्रांनो, ऑल द बेस्ट तुमच्या प्रिपरेशनसाठी, कम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्सच्या, MPSCच्या सगळ्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि याबरोबर आपण हे सेशन आजचं आपलं थांबूया. सो थँक्यू सो मच तुमच्या पार्टिसिपेशनसाठी आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू सो मच.